नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले. माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, दिवाळीचा सण जवळ आला की आपल्याकडे घराची साफसफाई किंवा निदान ते आवरणं तरी चालू होतं. पण काही मंडळी जात्याच नीटनेटकी व व्यवस्थित असतात. त्यांना आवरावर करण्याची गरजच भासत नाही. आमच्या परिचितात असलेल्या एक महिला अशाच कमालीच्या टापटिपीच्या होत्या. त्यांच्या हॉलमध्ये एक मोठी कार्पेट पसरलेली असे. या कार्पेटवर पाय ठेवायचा असला, अगदी मध्ये ठेवलेल्या टिपॉयवरच्या चहाचा कप उचलायला सुद्धा, तरी पायातील पादत्राण काढूनच कार्पेटवर पाय ठेवावा लागे. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळी झाली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असेल. कोचाची कव्हर्स, पडदे ठराविक दिवशी धुण्यात येत. खिडक्यांची तावदारीसुद्धा आठवड्यातील एका विशिष्ट दिवशीच पुसली जात. यासाठी एक माणूस त्यांच्याकडे येत असे. वर्तमानपत्र वाचून झाले की ते लगेच घडी करून कोपऱ्यातल्या टेबलावर व्यवस्थित ठेवायचे, असा त्या घराचा दंडक होता. त्यामुळे बहुधा वर्तमानपत्र घडी न ओढलेल्या अवस्थेतच असे. क्वचितच ते वाचले जाईल. आता अशा घरात दिवाळीच्या आवरावर काय करणार? इंग्रजीमध्ये कर्मा स्ट्राईक्स म्हणून एक वाक्प्रचार सध्या रूढ झालेला आहे. या वाक्प्रचाराचा बाळबोध अनुवाद म्हणजे करावे तसे भरावे असा करता येईल. गंमत म्हणजे तसेच काहीसे या घराचे पुढे झालेले मी पाहिले. या घराचे मालक बनलेल्या पुढच्या पिढ्या हे आधीचे सर्व नियम झुगारून देऊन इतक्या बेशिस्त आणि बेजबाबदारपणे नंतर वागू लागले की घराच्या कर्माने खरोखरच त्यांचा सूड उगवला आहे की काय असे बघणाऱ्याला वाटले वाचून राहिले नसते. या घराला डोळे असते तर संत सूरदास म्हणतात तसे त्याची निसदिन बरसत नैन हमारे अशी अवस्था त्या घराची खासच झाली असती. ही असली टोकाची माणसे आपण सोडून दिली तर तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण मध्येच कुठेतरी रेंगाळणारे असतो. मनात फट येईल तेव्हा का होईना पण घराची साफसफाई करतो. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हे तत्त्वज्ञान आपण सहसा अंगीकारत नाही. महिला वर्ग तर याबाबतीत जरा जास्तच पर्टिक्युलर असतो असं मला वाटते. चांगला रविवारचा सुट्टीचा दिवस आहे, उशिरा उठले तरी चालेल, या कल्पनेची सुखस्वप्ने पाहणाऱ्याला घराची आवरावर करण्यास सुरुवात झाल्याची चिन्हे जाणवतात आणि त्याची सुखस्वप्ने बहुधा भंग होतात, असाच सर्वसाधारण अनुभव असतो. असेच एकदा बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे घरातून एक टुमणे लागले होते. तुझे अभ्यासखोल आवळा म्हणून. अर्थात प्रथम काही दिवस जाता येता शी काय पसारा झालाय अशा तुच्छतादर्शक कॉमेंट्स कानावर पडत होत्या. त्यानंतर घर कोणी आवरणार आहे की नाही अशी जगाला उद्देशून फेकलेली वाक्य ऐकू लागली. यानंतर आता तरी खोली आवरा यासारखा माझ्यावरचा थेट हल्ला ऐकू येऊ लागला. आता नक्कीच एक दिवस प्रक्षोभ होणार हे माझ्या लक्षात आल्याने मी सुद्धा शेवटी माझी खोली आवरण्याचे मनावर घेतले. आजूबाजूला बघितले तर आपल्याला नेहमी निरनिराळ्या वृत्तीचे लोक दिसतात. तशीच काही मंडळी संग्रही वृत्तीचे असतात. माझ्या परिचितांपैकी एक जण अशा संग्रही वृत्तीचे होते. त्यांचे घर म्हणजे एक अजबखानाच होता असे म्हटले तरी चालेल. एकदा मी त्यांना भेटायला गेलो असताना खुर्चीखाली चपट्या, गोल, पट्टीसारख्या अशा विविध स्वरूपातील पण काळ्या रंगाच्या अक्षरशः हजारोच्या संख्येने असलेल्या काहीतरी वस्तू ठेवलेल्या दिसल्या. न राहून हे काय आहे अशी पृच्छा मी त्यांना केली. तेव्हा ही निरनिराळ्या आकारातील मॅग्नेट्स असल्याचे समजले. याचे ते काय करणार आहेत हे मला समजले नाही आणि मी तसं त्यांना विचारल्यावर त्यांचं उत्तर ऐकून मला एक धक्काच बसला. काही ठरवलं नाही पण लॉट खूपच स्वस्तात मिळाला म्हणून घेऊन टाकला, ते म्हणाले. त्यांच्या घरात गेले तर बसायला पण जागा मिळत नसे. खुर्च्या, जेवणाचे टेबल, कोच हे तर सामानाने भरलेले असतच, पण जमिनीवर सुद्धा भरलेल्या अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला कधी उघडलं जाईल याची वाट बघत उभ्या असत. एका माणसाकडे इतकी पादत्राणे असू शकतात हे मला त्यांच्याकडे प्रथम कळले होते. त्यांच्या घरातील कोणत्याही कक्षाकडे नुसती एक नजर टाकली
तरी आपण जुन्या बाजारातील एखाद्या स्टॉलसमोर तर उभे नाही ना, असे क्षणभर का होईना वाटल्या वाचून राहत नसे. बरं, या सामानात रोजच्या जीवनाला उपयुक्त अशा वस्तू फारच थोड्या असत. बहुतेक गोष्टी न लागणाऱ्याच असल्याने साहजिकच त्या तशाच पडून राहिलेल्या असत. मी काही अशा संग्रही वृत्तीचा नक्कीच नाही. अनावश्यक खरेदी मी फार क्वचितच करतो. त्याचप्रमाणे माझ्यावर असलेल्या गोष्टीसुद्धा मी बहुधा जपून वापरतो. त्यामुळे नाही म्हटले तरी थोड्याफार वस्तू संग्रह माझ्याकडे जमलेलाच असतो. एका प्रसिद्ध मराठी लेखकाने असे म्हटले आहे की ज्या वास्तूमध्ये तुम्ही आत आल्यानंतर हातातली वस्तू किंवा अंगातला सदरा काढून तुम्ही तो कुठेही टाकू शकता व त्याबद्दल तुम्हाला कोणी का असं विचारत नाही, अशी वास्तू म्हणजे तुमचे खरे घर. मग तो बंगला असो किंवा फ्लॅट किंवा झोपडी. आता कोणत्या लेखकाने हे कुठे म्हटले आहे वगैरे डिटेल्स मला काही आज आठवत नाहीत. पण तरी ही व्याख्या मला 100% मान्य आहे हे मात्र मी छातीठोकपणे सांगू शकतो. या व्याख्येप्रमाणे वागणे मला माझ्या संपूर्ण घरासाठी जरी शक्य नसले तरी माझ्या अभ्यासखोलीपुरते का होईना ते शक्य वाटते आहे. तात्पर्य काय, तर माझी अभ्यासखोली फारशी आवरलेली बहुधा नसतेच. त्या दिवशी तसेच झाले. खोली आवरण्याच्या आधी जरा त्रयस्थ नजरेने खोलीकडे बघून घ्यावे असं वाटल्याने चहूकडे नजर फिरवली. खरोखरच खोलीचा अगदी उकिरडा झाला आहे हे लक्षात आले. इंचभर झाडीची धूळ साठलेला कॉर्डलेस फोन, कागदाचे कपटे, अनेक दिवसापासूनच्या वृत्तपत्रांचा साठलेला ढीग, लेख लिहिताना संदर्भासाठी म्हणून काही शब्द खरडलेले कागद, जुन्या वह्या, डायऱ्या, कधीतरी उपयोगास येईल म्हणून कापून ठेवलेली वृत्तपत्रातील कात्रणे, शाई संपलेली बॉलपेने आणि मेमरी स्टिक्स. अगदी भंगार दुकानात दिसते तसे दृश्य दिसत होते. जरा बाजूच्या पुस्तकांच्या कपाटाकडे नजर टाकली. त्या कपाटात जास्तीत जास्त जेवढी पुस्तके ठेवणे शक्य होते त्याच्या 2.5 पट तरी पुस्तके कोंबलेली होती हे स्पष्ट दिसत होते. पूर्वी कधीतरी नीट लावून ठेवलेल्या पुस्तकावर च्या समोरच्या बाजूस असंख्य पुस्तके ठेवलेली दिसत होती. बाजूच्या एका कपाटाला काचेची दारे असल्याने त्यात काही छान दिसतील अशा वस्तू ठेवाव्या असे माझ्या मनात प्रथम होते. सध्या मात्र त्यात पुस्तके, किल्ल्या, संगणकाचा प्रिंटर किंवा कॅमेरा जोडण्यासाठी लागणाऱ्या वायरी, फालतू छायाचित्रे अशा अनावश्यक गोष्टींचाच भरणा दिसत होता. पलीकडे असलेले गोदरेजचे लोखंडी कपाट बाहेरून जरी आवरल्यासारखे दिसत असले तरी उघडल्यावर आत वाटेल ते अगदी गरम कपड्यापासून ते 10 वर्षापूर्वी मी ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करत असताना काढलेल्या नोट्स आणि अराल्डेटसुद्धा अक्षरशः काय वाटेल ते होते. आता पसारा आवरायला सुरुवात तरी कुठून करावी असा प्रश्न साहजिकच मला पडला व मी जरा गोंधळूनच गेलो. पण तेवढ्यात खोलीत कोणतरी सुपरवायझरच्या आविर्भावात येऊन गेले आहे हे माझ्या लक्षात आले व मी लगेचच गोदरेजच्या कपाटापासून सुरुवात करायचे ठरवले व कामाला लागलो. पहिल्यांदा जुन्या कागदांची चळत बघून अनावश्यक कागद फेकून द्यावे असा विचार केला. पण त्या कागदाखाली काही जुने पत्रे दिसली. ही पत्रे प्रथम फेकून द्यावी म्हणून बघायला घेतली. त्यात पहिले पत्र होते माझ्या आजोबांनी लिहिलेले. मी जेव्हा सर्वप्रथम परदेशी जाण्यासाठी विमान प्रवास करणार होतो त्यावेळी त्यांनी माझ्या हातात ठेवलेले व ते विमानातच उघडायचे आहे अशी ताकद दिलेले पत्र होते. माझे आजोबा परदेश प्रवासाला कधीच गेलेले नव्हते व वडील 2दा गेले होते, पण ते इंग्लंडला बोटीने गेले होते. त्यामुळे आमच्या घरात विमानाने परदेशी जाणारा त्यावेळेपर्यंत तरी मीच पहिला होतो. त्यामुळे त्यांच्या मनात आलेल्या भावना माझ्या आजोबांनी इतक्या उत्कटरित्या व्यक्त केल्या होत्या की आजही माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले नसते तरच नवल होते. ते पत्र मला फेकून देणे शक्यच नव्हतं. त्या कागदांच्या चळतीत अशीच अनेक पत्रे मला सापडली. त्यात माझ्या आईला मिळालेली सन्मान पत्रिके होती. मग ते कागद मी तसेच बाजूला ठेवले. मी बंगळुरू येथे हॉस्टेलमध्ये राहत असताना आईने मला दर आठवड्याला पाठवलेला आंतरदेशीय पत्रांचा गठ्ठा नंतर मला दिसला. त्यावेळेस मोबाईल तर नव्हतेच, पण फोनसुद्धा दुर्लभच असल्याने आंतरदेशीय पत्रे हेच संपर्काचं प्रमुख साधन होतं. त्यावेळी माझ्या आईने मला म्हणजे दूरदेशी राहणाऱ्या आपल्या मुलाला पाठवलेली पत्रे म्हणजे माझ्या दृष्टीने एक अमूल्य खजिनाच होता. तो फेकणे मला शक्यच नव्हते.
यामुळे गोदरेजचे कपाट न आवरता प्रथम आता पुस्तकाचे कपाट आवरावे असा विचार मी केला. अगदी समोरच गोरा परांजपे यांनी लिहिलेले आकाश दर्शन हे पुस्तक मला समोर दिसले. इतक्या सुबोध मराठीत या विषयावर लिहिलेले पुस्तक माझ्या तरी पाहण्यात नाही. या पुस्तकाच्या खालीच सूर्य सिद्धांतावर बर्जस या लेखकाने लिहिलेले माझे आवडते पुस्तक दिसले. ते बघितल्यावर अर्थातच ते चालण्याचा मोह मला आवरता येणे शक्यच नव्हते. मग मी ते पुस्तक वाचतच राहिलो. घर आवरणे हे खरे म्हणजे अगदी महाकर्म कठीण काम आहे. माझ्या काही नातलगांनी आपली आई कालवश झाल्यानंतर 10 वर्षे ओसंडून गेली असली तरी तिची खोली आवरलेलीच नव्हती. त्यांचे म्हणणे आहे की ती खोली आवरायला घेतली की आईच्या इतक्या आठवणी मनात दाटतात की पुढे काही करताच येत नाही. मला इतके दिवस काही त्यांचे म्हणणे विशेष पटले नव्हते. पण आज माझी स्वतःची खोली आवरताना त्यांचे म्हणणे किती संयुक्तिक आहे हे मला चांगलेच जाणवू लागले. मी कुठेतरी वाचले आहे की तुम्हाला तुमचे घर किंवा एखादे कपाट आवरायचे असले तर ते कपाट उघडा आणि गेले 1 वर्ष ज्या वस्तूंना तुम्ही हाती लावलेलं नाही अशा वस्तू बाजूला काढा व सरळ त्या फेकून द्या. जर तुम्हाला त्या गोष्टी मागच्या वर्षभर लागलेल्या नसतील तर त्या पुढे नक्कीच लागणार नाहीत. सांगणे खूप सोपं आहे हो, पण कोणत्या तरी वेळेला किंवा प्रसंगी तुम्हाला प्रिय असलेल्या एखाद्या व्यक्तीने अगदी सहज म्हणून दिलेली एखादी वस्तू गेल्या 5 वर्षात वापरली नाही म्हणून फेकून देण्याचे धाडस कोणीही करू शकणार नाही, निदान मी तरी करू शकणार नाही. शेवटी आज निदान टेबल तरी आवरावे म्हणून टेबलाजवळ गेलो आणि समोरच्या घड्याळाकडे बघितले. 12 वाजायला थोडीच मिनिटे शिल्लक होती. घर आवरायचे म्हणून मी आज स्नानसुद्धा केले नव्हते. कामात वेळ गेला की माणसाला शुद्धबुद्ध राहत नाही हेच खरे. मी पटकन उठलो व स्नानगृहाकडे निघालो. खोली आवरण्याचे काम काय, दुपारी पटकन आवरून टाकू असे मनाला समजावत. बरं आहे मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. अर्थात भेटूच या परत थोड्याच दिवसात. नमस्कार.